कृष्णा, खिरीचा वास इतका घरभर पसरलाय की सगळे आता इथंच रांगा लावतील. काय आत्या, पण दादासाहेबांना आवडेल नाही खीर? का नाही आवडणार? तुझ्या हाताला चव आहे. अगदी बोट चाटून खातील. तुझ्या हातची खीर खाऊन खुश होऊन जातील. खरं सांगू आत्या, एवढ्या दिवसांनी या घरातली माणसं इतकी खुश आहेत ही बघून लई भारी वाटतंय. हा आनंद कायम असाच बघायला मिळावा. जोपर्यंत तू या घरात आहेस ना, तोपर्यंत हा आनंद असाच राहणार याची मला खात्री आहे बघ. आजचा दिवस तुझ्यामुळेच हे घर, इथली माणसं बघतात. खरं तर हा आनंद आधीच आला असता. मी जर गुलीच्या नादी लागून तुझ्याशी चुकीचे वागले नसते. अरे वा 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 वा, आज काय खिरीचा बेत आहे वाटतं. अगं बाई, पुयाजी तुम्हाला कसं कळालं आम्ही खीर बनवली ती? अगो मलाच काय, ह्या खिरीच्या वासाने समद्या गावाला कळालं आज विद्यार्थ्यांच्या घरात खिरीचा बेत हाय. बरं झालं बाई तुम्ही केली खीर. ती ह्यासनी लई आवडते बघ. फक्त दादासाहेबांनाच आवडते का तुम्हाला पण? आम्हाला दोघांना बी. कृष्णा, ना तुम्हाला दोघींना कितीतरी दिवसांनी एकत्र ह्या घरात बघून लई बरं वाटलं बघा. हा, पण इथून पुढं कुणी बी किती बी मध्ये आलं तरी आयुष्यभर असंच एकत्र राहायचं. तुम्ही याची काय बी काळजी करू नका पुयाची. हे घर यापुढे असंच एकत्र राहणार. तुझ्या तोंडात साखर पडू. हाय का आता मी तुमच्याशी काय दोघींशी बोलत बसले. मला सांगा काय काय करायचं राहिलंय. मी तुम्हाला मदत करायला आली आहे. आत्या, मी आणि कृष्णा आहे ना, आम्ही दोघे करतोय. तुम्ही मामांजींच्या तिथे जाऊन बसा. हा ना पुयाची, आम्हाला आमचं काम करू दे. तुम्ही तुमचं काम करा. जावा दादासाहेबांसोबत मस्त गप्पा मारत बसा. अगं पण पुयाची जावा म्हणलं ना. बरं बाई जाते. तुम्ही काय ऐकणार नाही. कृष्णा, तू म्हणालीस ना तसंच हे स्वयंपाक घर बघ आज खूप दिवसांनी हसत खेळत झालंय. ही सगळी तुझी किमया आहे. तू जर मामांजींना वेळेवर हॉस्पिटलला नेलं नसतंस ना तर आज काहीतरी वेगळाच दिस बघायला मिळाला असता. अहो आत्या, ही तुम्हाला सांगितलं ना, मी काहीच असं वेगळं केलेलं नाही. पण तुम्ही बघा यापुढे आपलं घर कसं एकत्र आणि आनंदात राहते ते. असंच होऊ देत बघ. या घराला कुणाची नजर नको लागू देत. अरे देवा देवा देवा, लय दमल्या ग मी. आत्या, काय चाललंय तुझं? काय चाललंय म्हणजे? तुला दिसत नाही काय चाललंय ती? तुला जर कोणी बघितलं ना तू इथे असते तर मला बोलणी खावी लागतील. उठ उठ, बाहेर जा लवकर. उठ. हे अंतरा, तू कुणाला बाहेर काढतेस तुला कळतंय का? अगं आत्या, तसं नाही ग. तुला माहितीये ना या घरातले सगळे तुझ्यावर खार खाऊन आहेत म्हणून म्हंटल मी. बघ, एकतर कशी बशी मला या घरात जागा मिळाली. त्यांना जर कळलं ना मी तुला साथ देते तर मला पण घरातनं बाहेर काढतील. कोण नाही बाहेर काढत. वाईच बसली म्हणून काय लगेच आबाळ कोसळत नाही. इथं सकाळ धरणं मी ढिगभर कापडं धुतली ती, भांडी घासली ती, लादी पुसल्या, ढोरागत काम करून घेते ती माझ्याकडनं. मग वाईच आराम केला तर काय बिघडतंय वी? पडवीत जाऊन आराम कर ना. काय तुला इथं कशासाठी पाठवल्या ग? हा, आम्हाला पडवीत ठेवायसाठी काय? आणि काय ग आपलं काय ठरलं होतं? तू घरात ना ह्यांच्यावर डाव टाकायचं आणि मी बाहेरनं. मग हे काय चाललंय तुझं? आणि ही जर असंच चालू राहिलं ना तर आपण ह्या घराचं कधीच मालक होणार नाही. देणार ठेव. अगं प्रयत्न करते की मी. कसलं डोंबलाचा प्रयत्न चालू आहे ती ग? दिस भर ह्या खोलीतनं बाहेर बी पडत नाहीस आणि म्हण प्रयत्न चालू आहे ती की काय ग? तुला माहित तर आहे का या घरात काय चालू आहे ती? म्हणजे काय? सगळं माहिती आहे मला. होय, सांग बरं मग काय चालू आहे ते
ते दादासाहेबांची तब्येत खराब आहे. हा हे माहित आहे तुला, आहे का नाही? ते म्हातार आजारी पडून आता बरं बी होत आलं आणि त्याच्यासाठी घरात गोडधोड बी करायचं चाललंय आता. म्हणूनच म्हणत्या आता समधी त्या कृष्णीला डोसक्यावर घेऊन नाचतील आणि आपण बसू हमाली करत. कृष्णाला भाव मिळायला लागला ना तर मग आपल्याला या घरात कोणीच विचारणार नाही. हा म्हणूनच म्हणत्या तुला ती कृष्णी त्यांच्या नजरेत मोठी होता कामा नाही. तुला जर ह्या घरात राणी बनून बसून आरडरी सोडायची असतील का नाही तर आत्ताच हातपाय हलवले पाहिजे ती. हळू बसा इथं. कस काय वाटते तब्येत? एकदम ठणठणीत. अरे बापरे, म्हणजे आता आपल्याला घाबरून राहायला पाहिजे. म्हणजे आता ते आपल्यावर ओरडायला मोकळे ना. हा हो, त्याचं काय ऐकू नका. चला गोळ्या खाऊन घ्या बघू. धरा गोळ्या खा बघू. कृष्णा, रंजना, नाश्ता तयार झाला असेल तर घेऊन या, दादासाहेब आलेत. हो आलो आलो. कशी आहे तब्येत? ठीक आहे. तुम्हाला काही मदत लागली तर सांगा, मी नक्की करेन. घरच्या माणसांकडे अशी मदत मागायची नसते. प्रत्येकाने आपलं कर्तव्य समजून गोष्टी करायच्या असतात. शिका जरा कृष्णाकडून. हे घ्या सगळ्यांसाठी गरम गरम नाश्ता. फुयेची या तुम्ही बसा. एवढ्या लगेच एवढं बरं झालंय म्हातार की लगेच नाश्ता कराय रूम मधनं बाहेर आलं. आता परत ह्यानं जुना इशाई काढून तोंड टाकायनं ग म्हणजे झालं. कृष्णा थांब, मी देते समध्यासनी. रंजना अगं किस्ता उशीर केलास. हा आता काय पहिल्यासारखं आहे का सांग बरं. आता आपल्या घरात आजारी माणूस आहे, त्यासनी गोळ्या औषधं घ्यायची म्हणल्यावर नाश्ता येळत नको होय द्यायला. मामांजी ही घ्या, पोटभर नाश्ता करून घ्या. तुम्हाला गोळ्या औषधं खायची असतील. तुम्हाला खीर पी आवडती ना म्हणून खीर केल्या. अरे देवा, मी सरलीच की तुम्ही आजारी आहे ती. थांबा मीच चारती तुम्हाला. काय चाललंय हे? कळत नाही का तुम्हाला? मी तुमच्याशी बोलत नाहीये, दुर्लक्ष करतोय तुमच्याकडे, तरीही का माझ्या पुढे पुढे करताय? मामाजी ती मी. तुम्ही कितीही पुढे पुढे केलं ना तरी मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही. म्हणजे नाही. लांब राहा माझ्यापासून. पुढे पुढे करणारी माणसं मला बिलकुल आवडत नाहीत. आणि तुमच्यासारख्या लोकांचं तर तोंडही पाहायला आवडत नाहीये. अहो मामांजी माफ करा, मला चुकलं माझं. ती मी तुमच्या काळजीनीच. तुम्ही काळजी करायची काही एक गरज नाहीये. काळजी करायला कृष्ण आहे. चला वा बाजूला. अहो इतकं चिडणं तब्येतीला चांगलं नाही. काही लोकांकडं दुर्लक्ष करायचं असतं. सतत चिखलात दगड मारायचे नसतात. चिखलच आपल्या अंगावर उडतो. घ्या खीर घ्या. अहो कृष्णानी आणि रंजनीने तुम्हाला आवडते ना म्हणून खीर बनवली. खावा. गोड खीर आवडते ना तुम्हाला? खावा. आजच काय ती खाऊन घ्या. नाही एक दिवशी तुमच्या समध्यांचं आयुष्य कडू करून ठेवलं ना तर नावाची गुली नाही मी. अयो कसला भारी वास सुटला खिरीचा.
मम्मी दे पट्टीची. काय देऊ? अगं मम्मी लय भूक लागली मम्मी. अगं वाट की खीर वाट लवकर. ऐकू अगं मम्मी का मारती आता? कशाला मारती म्हणजे काय? अरे इथं तुझ्या आईचा पावलं पावले अपमान होतोय, त्याचं काय वाटत नाही तुला? आणि तुला खिरीचं पडलंय वीर. मम्मी आता तुझा अपमान रोजचीच बाब आहे की ग, म्हणून मी काय माझं जेवण सोडून देऊ होय? अरे देवा, अरे हे कसलं पोरग माझ्या पोटाला दिलंयस र. अरे ही माणसं एवढा अपमान करते ती माझा, नको नको ती बोलते ती मला, आणि तुला त्याचं काहीच वाटत नाही वीर. ऋतिक कसलं नशीब आहे र देवा माझं. अरे ऋतिक, अरे तुला एवढं मी सांगते आणि तू गप्प उभा राहिलायस मी. मग आता मी काय बोलायचं अजून? काय बोलायचं म्हणजे? अरे तुझं रगात कवा खवाळणार, कवा जाऊन तू त्या इदा त्यासनी धडा शिकवणार. ऋतिक तू का नाही माझ्यासाठी असं काय तर कर की ही इदा ते पुढच्या 7 जन्मात तुझ्या आईच्या नादाला नाही लागलं पाहिजे. मम्मी मला मस्त वाटतं ग, मी रागात जावं, त्या इथे त्यांना घरातनं बाहेर काढावं आणि सगळ्यांना भिकेला लावावा, कामाला ठेवावं, गाड्या पुसा ठेवावा. पण मम्मी सगळं कसं करायचं हे कळत नाही मला. काय तर करावंच लागल आपल्याला ऋतिक. ह्या टायमाला असा काय तर डाव टाकायचा का नाही की ह्या इदा त्यांचा आजवरचा समदा माज उतरला पाहिजे आणि ह्यांचा समदा मान सन्मान एका झटक्यात जागच्या जागी धुळीला मिळाला पाहिजे. ठीक आहे ना अशी? अशीच एकदम बरोबर आहे. मी अंतरुणाबद्दल विचारते. आणि मी तुझ्याबद्दल. तुझं ना काहीतरीच असतंय बघ राय. अंतरून व्यवस्थित टाकून झाले, झोप गप. राया अरे हे काय करतोस? कोणीतरी येईल ना. येऊ दे की. राया अरे किती रात्र झालीये बघ, आत्ता येळेवर झोपलो नाही ना तर उद्या काकड आरतीला येळेवर जाग येणार नाही. मग बसा परत दादासाहेबांचा ओरडा खावा लागल. कृष्णा तू सकाळी येळेत उठून सगळं करशील मला खात्री आहे बघ. त्यामुळे थांब इथं, आपण बोलूया, गप्पा मारूया. बघ की चांदणं किती भारी पडलंय. माझं नशीब एवढं चांगलंय, मला 2-2 चंद्र दिसते ती. बाप रे, जेवणात ना काही चुकीचं केलंय का पोटात? नाही, आज मनातल्या गोष्टी ओठांवर यायला धडपडते ती. कृष्णा तुला खरं सांगू का, माझं आयुष्य लई सुंदर केलंयस बघ. माझ्या आयुष्याला अर्थ दिलायस. तू जर माझ्या आयुष्यात नसशील ना तर आज ह्यो जो राया आहे ना तो झालाच नसता. मी तरी कुठं आजची कृष्ण राहिले असते. कृष्णा तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याचा विचारच करू शकत नाही बघ. तुमची गोळ्या घ्यायची वेळ झाली, धरा. आधी मी पोथी वाचून संपवतो आणि मग गोळ्या घेतो. अजिबात नाही. अहो येळ किती झाला बघितलंय का? अगोदर गोळ्या घ्या मग पोथी वाचा, धरा. अगं आधी देवाचं करावं आणि मग आपलं बघावं. मग मी पण तर तेच करते. आमच्यासाठी, ह्या घरासाठी तुम्ही देवच तर आहात. आई आपल्याला आजपर्यंत जे जमलं नाही ते कृष्णानं करून दाखवलं. नमस्कार दादासाहेब. नमस्कार सरपंच. या काय म्हणते तब्येत? ठीक आहे आता. या सरपंच बसा. तुम्ही आला नाहीत आमच्या मुलाच्या कार्यक्रमाला? हो, नाही जमलं त्यावेळी, जरा माफ करा आम्हाला. हरकत नाही, कार्यक्रम काय होतच असतात, पण प्रकृती महत्वाची. तब्येतीची काळजी घ्या, जपा जरा. अहो आमच्यापेक्षा आमची कृष्णाच आमच्या तब्येतीला जास्त जपते. आणि जोपर्यंत कृष्णा या घरात आहे ना
तोपर्यंत आमच्या घरातल्या कोणालाही तब्येतीची काळजी करायचं काहीही कारण नाही. अहो आम्ही पण काळजी घ्यायचं सोडून दिले बघा. अरे राया, बरं झालं तू आलास. 2च दिवसावर संत पिनोबाची यात्रा आलेली आहे आणि या यात्रेमध्ये भंडारा खूप मोठ्या प्रमाणात लागतोय, तुम्हाला माहितीच आहे. पण भंडाऱ्याचे रेट म्हणजे सरपंच, अहो कुठे रेट बीट घेऊन बसलात? आमचा कारखाना सुरू झाल्यापासून भंडारा पुरवण्याची परंपरा आमची आहे, ती यावेळेस कायम राहणार. अहो रेटची कुठे वाढताय करता, सोडून द्या. पंचायतीला जेवढे वाटतात तेवढे द्या, ठीक आहे? राया, हा भाऊ लगेच तयारीला लागतो आणि उद्याच भंडारा देतो त्यांना. भाऊसाहेब, मनावरचा भार खूपच हलका झाल्यासारखं वाटलं बघा. एक काम है, लगेच पडू येते. ऋतिक, ए ऋतिक, ऋतिक, अरे उठ. अगं मम्मी काय झालं की झोपू दे की मला. नाही, तू असा उठायचा नाहीस. तुझ्या अंगावर का नाही पाणीच वत्ती. नको मम्मी नको. मम्मी तुला काय झालं की प्रॉब्लेम काय आहे तुझं मम्मी? अरे तू इथं झोपा काढ आणि ती कृष्णी हळूहळू तिकडे बंगल्याची मालकीन होईल. हा काढ, चांगल्या झोपा काढ. अरे ऋतिक उठ उठ. अगं मी तूच बोलली की आता झोपा काढ म्हणून. आता झोपा काढायची नाही, कामाला लागायची वेळ आहे. काय झालं? कशाला बोलवलेस? अंतरा मला भेटा आली होय. बायको आली की कसा उठलास लगेच? म्हणजे आईची काही किंमतच नाही. अरे तुम्ही नंतर भांडा, मला आधी सांगा मला कशासाठी बोलवलंय. तर मी आधीच लपून छपून आली, परत कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम व्हायचा. हे बघा, मी काय सांगते ना ती जरा ध्यान देऊन ऐका. ह्या इदा त्यांनी आजपातूर आपल्यावर जी काय अन्याय केलाय त्याची परतफेड करायची वेळ आली आता. येत्या 2 दिवसात संत विनोबाची यात्रा आहे. अरे वा, यात्रा माझी मजा येणार. अंतरा काय झालं तरी यावेळेस आकाश पाण्यात बसायचं, म्हणजे बसायचंच, संपला विषय. अरे इथं आमचं काय चाललंय, तुझं काय चाललंय र? मी काय सांगते ना त्याच्याकडे नीट ध्यान दे, नाहीतर आता मध्ये काय बोलला ना फटकच देईन बघ. ही यात्रा म्हणजे काय साधी सुधी यात्रा नसत्या, लय मोठी यात्रा असत्या. ह्या यात्रेला लय लांबन लोक येतात ती. आणि यात्रेला इथं त्यांच्या कारखान्यातनं भंडारा द्यायची परंपरा आहे. ह्या टायमाला बी तो भंडारा जाणार. पर दर टायमाला इथं त्यासनी जी काही मान सन्मान मिळतोय ना तो समजा ह्या टायमाला धुळीला मिळणार. मम्मी धुळीला मिळणार म्हणजे नक्की काय होणार? तुला भविष्य कळतं की काय? अरे भविष्य बघायचं नसतं, भविष्य घडवायचं असतं. आणि त्यासाठी तुम्ही 2 जण आता तयार राहा. उद्यापासून कारखान्यात कामं करायची तुमची वेळ आहे. तुम्ही कारखान्यातनं डाव मांडा, मी घरातनं डाव मांडते. अगं मम्मी, अगं घरात एवढं सगळं घडलं असताना मला ना अंतराला कारखान्यात कशाला कामाला ठेवतील ती? हो ना, त्यांना तर आधीच आपल्या सगळ्यांवर संशय आहे. त्याची काळजी तुम्ही करू नका. तुम्हाला कारखान्यात पाठवायची जबाबदारी माझी. कारखान्यातनं तुम्ही दोघांनी असा काय डाव टाकायचा की इदा त्यासनी ही यात्रा कायमची ध्यानात राहिली पाहिजे. त्या कारखान्याच्या जीवावर इदा ते लय उड्या मारते ती ना, मग ह्या कारखान्याचा भंडाराच इदा त्यांचं समद कारखानं कायमचं बंद करून टाकत.